पण या युद्धामुळे आता अवघड जग शब्दशः गॅसवर पोहोचले। इराणी युद्धामुळे भारतात नैसर्गिक वायूचा तुटवडा निर्माण झालाय। याचा सर्वाधिक फटका बसलाय तो व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्यांना, म्हणजे हॉटेल आणि अन्य क्षेत्रांना। मुंबईमधील 20% रेस्टॉरंट्स बंद आहेत असा दावा आहार हॉटेल मालक संघटनेने केलाय। सरकारकडून व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा होत नाहीये। ब्लॅक मार्केटमध्ये 1800चं सिलेंडर 3000 मिळते। हॉटेल संघटनेने माहिती दिली आहे। त्यामुळे मंगल कार्यालय, कॅन्टीन, क्लाउड किचन या सगळ्यांच्या पोटावर पाय आलेत। आखाती देशांव्यतिरिक्त अन्य देशांकडून गॅस विकत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण पहिलं प्राधान्य घरगुती ग्राहकांना दिले जाते। त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना फटका बसलाय। या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया बघूया। होता असं आहे की आत्ताच्या कंडिशनला की आमचा जो मेनू आहे तो आम्हाला कमी करावा लागलाय, जेणेकरून त्या गोष्टीला चुलीवर स्वयंपाक केल्यामुळे वेळ जास्त लागतोय। आणि जो आमचा मेनू आहे त्याच्यात आम्हाला कटौती करून एक 6-7 आयटम जे रनिंग आयटम आहे त्याच्यावर आम्हाला व्यवसाय करावा लागतोय। तर ह्या कमर्शियल गॅसचं जे सप्लाय ती लवकरात लवकर सुरळीत करावी अशी आमची मागणी आहे। तासभर झालं आलेलो आहे आणि बुकिंग झालेले, पण गॅसची टाकी न संपल्यामुळे आम्हाला परत इथं ऑफिसला येऊन आता परत लोकांबरोबर काही जण इथं केवायसी साठी पण उभे आहेत आणि काही जण बुकिंग करायला सुद्धा आलेले। त्याच्यामुळे ते एका वेळेस सगळी गर्दी इथं उसळून आल्यामुळे आपल्याला वाटते ही शॉर्टेज झालं का काय, त्याच्यामुळे लोक संपली नसली तरी टाक्या पटकन भरून घ्याव्या म्हणून घेऊन यायला लागलेली आहे। सध्या गॅसचा खूप तुटवडा जाणवतोय। कमर्शियल गॅसला बंदी आल्यामुळं, बंदी म्हणण्यापेक्षा लिमिटेशन आल्यामुळं आम्हाला सलग पुरवठा होत नाहीये। गव्हर्नमेंटने आम्हाला तेवढा सलग पुरवठा करावा। तसं न केल्यास आम्हाला हॉटेल व्यवसाय हा बंद करण्याची वेळ येईल आणि त्याच्यामुळे हजारो रोजगार हे बंद पडतील। बिना सिलेंडर के खाना बन ही नहीं पा रहा है। हमारे पास आज की डेट में भी 20 से 25 कारीगर काम कर रहे हैं। कच्चा खाना रखा हुआ है, 3 बजे से भाग रहे हैं, सिलेंडर नहीं मिल रहा है। 4 एजेंसियों पे गए, ऊपर से सिलेंडर आ नहीं रहे हैं, ऐसा बोल रहे हैं। कैसे करोगे? शादियों के ऑर्डर लेके रखा है आपने, रोज आपको वापस करेंगे एडवांस को। बिना सिलेंडर के तो काम करना मुश्किल है। चूल्हे पे बन सकता है? नहीं हो पाएगा उतना। 200-300 लोगों को बना सकते हैं, 2-2 हजार लोगों को नहीं बना सकते चूल्हे पे। हॉटेल क्षेत्राव्यतिरिक्त अनेक क्षेत्रांमध्ये नैसर्गिक वायू वापरला जातो। किंबहुना अनेक क्षेत्र अशी आहेत की जी नैसर्गिक वायूशिवाय आपलं उत्पादन करू शकत नाही। धातू प्रक्रिया उद्योगामध्ये धातू वितळवण्यात आणि त्यावर अन्य प्रक्रिया करण्यासाठी नैसर्गिक वायूचा वापर करावा लागतो। टाइल्स आणि काच उद्योगामध्ये सिरॅमिक टाइल्सना भाजण्यासाठी गॅसचा वापर करावा लागतो। काच बनवताना वाळू वितळवण्यासाठी नैसर्गिक वायूची गरज असते। रसायन क्षेत्रामध्ये रसायन प्लास्टिक बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होतो। वस्त्रोद्योगामध्ये कापड सुकवणं, कमकुवत करणं यासाठी गॅसची गरज असते। कमकुवत तुसं काढणं यासाठी गरज असते। कागद निर्मितीमध्ये लाकडाच्या लगद्यापासून कागद बनवण्याच्या प्रक्रियेत नैसर्गिक वायूचा वापर होतो। पॅकेजिंग मध्ये उत्पादनं पॅक केल्यावर त्याचा आकार कमी केला जातो, त्यासाठी या गॅसची गरज असते। जहाज क्षेत्रामध्ये अनेक जहाजांमध्ये इंधन म्हणून नैसर्गिक वायूचा वापर होतो। खत निर्मितीमध्ये रासायनिक खतं बनवताना अनेक प्रक्रियांसाठी गॅस अनिवार्य असतो। आता भारताला जो गॅस पुरवठा होतो तो नेमका कोणकोणत्या देशांमधून येतो, कुठून येतो भारताचा गॅस, यावर एक नजर टाकू। कतारमधून 47%, युएई मधून 13.47%, अमेरिकेमधून 10.51%, म्हणजे बराचसा गॅस पुरवठा हा आखाती देशांमधून होतो। सौदी अरेबिया, ओमान, अँगोला, नायजेरिया इथूनही भारताला पुरवठा होतो, पण कतारचा वाटा सगळ्यात मोठा आहे। आयात होणारा 90%पेक्षा अधिक गॅस भारतामध्ये येणारा हा होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून येतो। तेलापेक्षा सुद्धा गॅसचं प्रमाण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणारं हे जास्त आहे। हजीरा, मुंद्रा, दाहेज, मुंबई, दाभोळ,
कोची, एन्नोर ही गॅस उतरवण्याची महत्वाची ठिकाणे. थांबूया इथेच या बुलेटिनमध्ये. पाहत रहा जय महाराष्ट्र.